नमस्कार मित्रांनो, सर्वांना आपली आजची असणारी टेस्ट तिसरी. कोणती तिसरी? या पहिले आपण 2 टेस्ट घेतले आणि दोन्ही टेस्टच्या ज्या आपलं लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि त्याचं ॲनालिसिस आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं की नाव टेक्निकल यूट्यूबवाला आहे, त्यावरती तुम्हाला सर्व काही भेटून जाईल. ओके, तर मित्रांनो आपण टेस्टमध्ये 50 प्रश्न रोज घेतो आणि 50 प्रश्नाचं ॲनालिसिससुद्धा या ठिकाणी घेतो आहे. ओके, तर प्रश्न आवडले असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, पाठीमागच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन या ठिकाणी क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या सेशनचा या ठिकाणी काय होईल अपडेट येत जाईल, तुम्हाला मेसेज येत जाईल. ओके, तर चला जास्त काही न सांगता या ठिकाणी आपण सेशनला सुरुवात करू. बघा मित्रांनो, पेपर देताना तुम्हाला काय करायचं आहे, एकदाच द्यायची टेस्ट, एकदाच द्यायची आहे. ओके, दोनदा टेस्ट द्यायची नाही आहे, एकदाच द्यायची, जेणेकरून मला पण तुमचा रिझल्ट परिपूर्ण कळतो. ओके, आणि तुम्ही जर टेस्ट एकदाच दिली तर जे काय आपले टॉपर असणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये अनाऊन्समेंट करत जाईल. पण तुम्ही काय करता, टेस्ट दोनदा देता, त्यामुळे मलासुद्धा तुमचा खरा या ठिकाणी नेमका काय स्कोअर आहे तो या ठिकाणी कळत नाही. ओके, तर तुम्हाला जर आपल्या ITIचे कोणतेही पुस्तकं जर डाउनलोड करायचे असेल तरीसुद्धा आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलला ते उपलब्ध आहे. ओके, PDF च्या फॉर्मॅटमध्ये ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता. ओके, तर चला आपण आजच्या नंबर 1च्या प्रश्नापासून मी एकदा PDF सेट करून घेतो. नंबर 1च्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. ओके, चला नंबर 1 आपल्याला आपल्या ईमेलसाठी दिला जातो. मित्रांनो, आपला ईमेल आपल्याला म्हणजे मला या ठिकाणी तो तुम्ही जेव्हा टेस्ट देता त्या ईमेलच्या माध्यमातून तुमची सर्व जन्मकुंडली, म्हणजे तुम्ही पेपर कसा दिला, किती टायमात दिला, काय केलं पेपर देताना, कुठं किती थांबले, किती वेळ वेस्ट केला, ते सगळं काय मला त्या ठिकाणी दिसतं. ओके, तर आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे बघा, खालीलपैकी कुणाचे लोहचुंबकाचे गुण नाही आहे. लोहचुंबकाचे गुण नाही म्हणजे त्यामध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे गुण नाही, असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला होता. ओके, पहिलाच प्रश्न मी सर्वात सोपा या ठिकाणी टाकला, जेणेकरून तुम्हाला एक उत्साह निर्माण होईल. ओके, आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला 2 मार्क्ससाठी या ठिकाणी मी निगेटिव्ह वगैरे काही सिस्टम ठेवलेली नाही आहे, कारण ती या ठिकाणी सेटअप तसं नाही आहे. मित्रांनो, आपण गुगल फॉर्मच्या मदतीने या ठिकाणी टेस्ट चालू केलेली. ओके, तर लोहचुंबकाचे गुण नाही बघा, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आपला जो कोबाल्ट असतो, निकेल असतो आणि आयर्न असतो, यामध्ये लोहचुंबकाचे गुण असतात. पण या ठिकाणी एक लिथियम या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, की लिथियममध्ये कोणतेही लोहचुंबकाचे फेरोमॅग्नेटिक जे असतं त्याचे कोणतेही गुण नसतात, त्यामुळे हा लक्षात ठेवायचा आहे. ओके, यासाठी या प्रश्नाचं ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल या ठिकाणी परिपूर्ण, म्हणजे ते डायमॅग्नेटिक असेल, पॅरामॅग्नेटिक असेल आणि फेरोमॅग्नेटिक असेल, हे सर्व एकदा ॲनालिसिस करून घ्यायचे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. द रेशो ऑफ द व्होल्टेज अँड करंट इन द क्लोज सर्किट. बघा, क्लोज सर्किटमध्ये, कोणत्या क्लोज सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटचा रेशो काय असतो? बघा, व्होल्टेज आणि करंटचा रेशो म्हणजे काय असतो बघा, आपला सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तो असतो आर म्हणजे काय, रेजिस्टन्स. बघा, रेजिस्टन्स कसा असतो आपला, ते आपल्याला या प्रश्नात विचारला आहे. तर आपल्या ओम्स लॉने काय सांगितलं आहे, ओम्स लॉने असं सांगितलं आहे की रेजिस्टन्स हा कॉन्स्टंट असतो. रेजिस्टन्स कॉन्स्टंट असतो म्हणजे V/I रेशो कॉन्स्टंट असतो. ओके, त्याच ठिकाणी काय होतो, आपला ओम्स लॉ या ठिकाणी लागू होतो. ओके, म्हणजे कशामध्ये लागू होईल मग, तुमच्या याच्यामध्ये लागू होईल का मला सांगा, NTC वगैरे तुमचे सेमीकंडक्टर वगैरे झाले त्या ठिकाणी तुमचा ओम्स लॉ लागू होतो का नाही, कारण त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स असतो तुमचा तो कॉन्स्टंट नसतो, म्हणजेच V/I रेशो कॉन्स्टंट नसतो. तर मग आपल्याला या ठिकाणी उत्तर काय मारायचं आहे, कॉन्स्टंट. का, या ठिकाणी रेजिस्टन्सचा हा रेशो आहे आणि तो काय कसा असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, रिमेन कॉन्स्टंट. तो व्हॅरी होतो का, नाही. व्हेरिएबल म्हणजे वगैरे वगैरे आहे का, तो नाही. इन्क्रीज होत नाही, डिक्रीज होत नाही, तो कसा असतो मित्रांनो, कॉन्स्टंट असतो. ओके, चला पुढचा प्रश्न. बघा, पुढचा चौथा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे बरोबर आहे हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी सांगायचे. ओके, तर खालीलपैकी स्टेटमेंट जर सांगायचं झालं ना मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टेटमेंट मन लावून वाचायचे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, ओम्स लॉ कुठे लागू होतो आणि कुठे लागू होत नाही याची पूर्ण गुगलला सर्च करायचे, त्या ठिकाणून पॉईंट काढायचे आणि ते ॲनालिसिस करून ठेवायचे. ओके, कारण त्यावरती प्रश्न आजपर्यंत आलेले. ओके, बघा, ओम्स लॉ अप्लाय इन डायोडवरती ओम्स लॉ कधीच अप्लाय होत नाही. ओके, त्यानंतर शेवट खालची लाईन बघा, या ठिकाणी ओम्स लॉ अप्लाय इन ट्रान्झिस्टरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपला ओम्स लॉ कधीच अप्लाय होत नाही, मग हे सुद्धा आपलं चुकीचं आहे. ओके, ओम्स लॉ अप्लाय इन ट्रान्झिस्टर नाही, ओम्स लॉ त्या ठिकाणी अप्लाय होत नाही,
त्यानंतर बघा हे ओम्स लॉ ॲप्लिकेबल इन व्होल्टेज रेग्युलेटर, काय व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये सुद्धा ओम्स लॉ लागू होतो त्यांनी असं सांगितलं आहे, बट व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये सुद्धा आपला ओम्स लॉ लागू होत नाही. आता आपला नंबर 2चा या ठिकाणी बघा पॉईंट या ठिकाणी ओम्स लॉ नॉट ॲप्लिकेबल इन डायोड. बघा तुम्हाला या ठिकाणी खाली जायची गरजच नाही, वरचे जे 2 वाक्य दिले बघा ओम्स लॉ ॲप्लिकेबल इन डायोड आणि ओम्स लॉ ॲप्लिकेबल इन लॉ नॉट ॲप्लिकेबल इन डायोड. बघा या ठिकाणी 2 दिले तर मग त्यांनी 2 का दिले असं एक काहीतरी माइंड या ठिकाणी वापरायचा. या ठिकाणी सांगितलं आहे की वापरायचं, या ठिकाणी सांगितलं आहे नाही वापरायचा, मग या 2 पैकीच या ठिकाणी उत्तर असू शकतं. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं तरीसुद्धा पूर्ण या ठिकाणी वाचून घ्यायचं किंवा बोथ खाली ऑप्शनसुद्धा असतं बोथ ए अँड सी, ए अँड बी, ए अँड डी असं सुद्धा बरोबर असतं. त्यामुळे पूर्ण या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन वाचून ठेवायचं आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. द युनिट ऑफ चार्ज म्हणजे काय असतो मित्रांनो तुमचा क्यू असतो. ओके, क्यू. ओके, आणि याचं युनिट काय असतं आपलं कधी क्यूचं युनिट काय असतं मित्रांनो कुलम असतं. काय असतं मित्रांनो याचं युनिट कुलम या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. आणि क्यूचे म्हणजेच कुलमचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी आले पाहिजे, मग ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा क्यू इज इक्वल टू काय असतं बघा सी व्ही असतं. त्यानंतर क्यू इज इक्वल टू आपण यालाच कसं लिहू शकतो सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही असं लिहू शकतो. त्यानंतर क्यूचा फॉर्म्युला असतो एन ई बघा हा सुद्धा क्यूचा फॉर्म्युला आहे आणि क्यू इज इक्वल टू आय टी. याच फॉर्म्युल्यानुसार आपला कुलम्स म्हणजे चार्जची या ठिकाणी पॅरामीटरची या ठिकाणी डिझाईन झाली. ओके, क्यू इज इक्वल टू आय टी आहे बघा झेड नाही आहे आय टी आहे. ओके, या ठिकाणी सर्व फॉर्म्युले तुम्हाला काय झालं पाहिजे आले पाहिजे. यानुसारच मग इथं व्होल्टेजची किंमत ठेवून ओके ह्या किमती ठेवून परत काय होतं या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतं. ओके, तुम्हाला फक्त या ठिकाणी एवढंच विचारलं की चार्जचं युनिट काय असतं मित्रांनो ते असतं कुलम. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघा. एकच मिनिट बघा पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा. ओके, आपल्याला 50 पूर्ण प्रश्नांचा ॲनालिसिस आज या ठिकाणी घ्यायचं आहे. हाऊ मच टाईम इन सेकंड. बघा टाईम काय करायचं आहे तुम्हाला सेकंडमध्ये घ्यायचं आहे आणि सेकंडमध्ये या ठिकाणी त्यांनी दिला आहे. बघा विल बी टेक बाय बघा 40 कुलम या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे. चार्ज या ठिकाणी मी त्याला हायलाईट करतो. बघा पास थ्रू द पॉईंट इन अ सर्किट इफ करंट दिला आहे तुम्हाला 8 सेकंद. ओके, आणि अ फ्लो थ्रू इट म्हणजे चार्ज आणि करंट दिला आहे तुम्हाला टाईम काढायचा आहे. मग तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला काय तुम्हाला काय दिलं आहे चार्ज दिला आहे. काय दिलं आहे चार्ज दिला आणि त्यानंतर टाईम दिला. चार्ज आणि टाईम दिल्यानंतर काय चार्ज आणि टाईम दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी टाईम काढायचा आहे. तर चार्ज आणि टाईम दिल्यानंतर तुम्ही चार्ज आणि हे करंट दिल्यानंतर तुम्हाला टाईम जर काढायचा असेल तर तुम्ही कसा काढाल या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला आहे बघा मी क्यू आय टी सांगितला आहे का नाही सांगितला. क्यू आय टी म्हणजे चार्ज बरोबर काय आय गुणिले आय म्हणजेच करंट आणि टी म्हणजे टाईम. तर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे मित्रांनो काय काढायचं आहे आपल्याला टाईम दिलेला आहे काय करंट दिला आहे तुम्हाला टाईम काढायचा आहे. ही इथं या ठिकाणी काहीतरी प्रश्नामध्ये मिस्टेक झाली बघा 8 सेकंद का 8 ॲम्पियर या ठिकाणी काहीतरी मिस्टेक आहे बघा प्रश्नामध्ये. पण या ठिकाणी 100% तुम्हाला टाईम काढायचा आहे. या ठिकाणी हे तुम्हाला काय केलं आहे करंट दिला आहे. ओके, या ठिकाणी करंट दिला आहे. ओके, तर आपण काय करायचं करंट जर आपल्याला काढायचा असेल तर हा टी इकडे येतो म्हणजेच क्यू बाय टी या ठिकाणी होतं. मग आयमध्ये आपल्याला क्यूची किंमत किती दिली आहे 40 आणि टी किती दिला आहे 8 सेकंद. जर सेकंदमध्ये कधी दिलेलं नसलं मित्रांनो आणि प्रश्नामध्ये जर तसं सांगितलं तुम्हाला सेकंदमध्ये गुणिले 60 करून त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, तर बघा 8 पंच 40 तुमचं उत्तर आलं या ठिकाणी आय इज इक्वल टू. ओके, बघा आय इज इक्वल टू या ठिकाणी काय आलं आहे आय इज इक्वल टू 5 येते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा प्रश्न या ठिकाणी चुकला आहे. टाईप करताना प्रश्न पूर्णपणे चुकला आहे मित्रांनो. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय केलं आहे करंट काढायचं आहे. काय करंट काढायचं आहे तुम्हाला काय केलं आहे टाईम दिला आहे आणि चार्ज दिला आहे आणि टाईम आणि चार्ज दिल्यानंतर तुम्हाला आपण चार्जची किंमत या ठिकाणी आणि टाईमची किंमत या ठिकाणी ठेवली. ओके, आणि या ठिकाणी उत्तर आलं तुमचं 5. आपण काय करू आता हा प्रश्न चुकला आहे पण याला परत या ठिकाणी काय करू आपण आता आय काढला आपण काय करू टी काढून बघू टी. ओके, टी जरी काढला तर आपला काय हा आय इकडे जातो आणि सेम तेच उत्तर येतं. ओके, 40 बाय किती 8 8 पंच 40 त्यामुळे उत्तर 5च येणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी टाईम पण काढला आणि करंटसुद्धा काढला तर त्या ठिकाणी उत्तर तेच येणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा प्रश्न टाईप करताना चुकला आहे पण तुम्हाला या ठिकाणी तुमचा चुकणार नाही कारण तो प्रश्न जसाच्या तसा आहे. ओके,
चला पुढचा आहे आपला 7 नंबरचा प्रश्न. बघा प्रश्न या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्ही सांगितले मला, वरती इंग्लिशमध्ये घ्या खाली मराठीमध्ये घ्या, म्हणून तसे मी प्रश्न या ठिकाणी घेतले. ओके, तर करंट दिला आहे मित्रांनो 500 ॲम्पियर आहे आणि व्होल्टेज 120 वोल्ट आहे, तर कंडक्टन्स काढायचं. सर्वात सोपा प्रश्न हा या ठिकाणी आहे मित्रांनो, कंडक्टन्स काढायचा आहे. कंडक्टन्स कशाचा रेसिप्रोकल आहे? तुमच्या रेझिस्टन्स. आर इज इक्वल टू काय असतो तुमचा? V/I. मग याचा रेसिप्रोकल म्हणजेच याला आपल्याला काय करावं लागेल? उलटं करावं लागेल. कंडक्टन्स आपण जीने सुद्धा डिनोट करतो मित्रांनो. ओके, याला करावं लागेल तुम्हाला I/V. तुम्हाला आयची किंमत दिली किती? 500 आणि व्होल्टेज किती दिलं आहे? 120. तुम्हाला या ठिकाणी 0 0 काटायचा. 50/12. बघा 12×5 = 60 होते. 12/12 12 36. 12 काय होतात? 48. इथं राहिले 2. आपण पॉईंट दिला, इथं झाले 20. पुन्हा 12×1 = 12 राहिले 8. ओके, त्यानंतर आपण परत या ठिकाणी 8ला भाग जातो का? नाही. म्हणजे 12×5 = 60. 12×6 = 72. 12×6 = 72 म्हणजे 4.6 आपलं उत्तर आलं. नंबर 1चंच आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, वरचा प्रश्न जो होता मित्रांनो तो मिस्टेक काहीतरी त्यामध्ये आहे मला तरी असं वाटतं, कारण तिथे नेमका करंट दिला आहे का काय, तिथं टाईम बी सेकंडमध्ये दिला आहे आणि ॲम्पियर दिलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मला चेक करावा लागेल तो प्रश्न. ओके, चला 8 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की जूल पर कुलम कशाचं युनिट आहे. बघा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जूल पर कुलम कशाचं युनिट आहे. तुम्हाला व्होल्टेजचा फॉर्म्युला या ठिकाणी मी सांगितला होता एका मागच्या सेशनमध्ये व्होल्टेजचा, आणि व्होल्टेजच्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला या ठिकाणी मी पूर्ण सांगितलं होतं की व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो? W/Q एक फॉर्म्युला आहे कशाचा? व्होल्टेजचा, आणि त्याच्यावरूनच व्होल्टेजचं एक युनिट पडतं जूल पर कुलम म्हणून. कशाचं? व्होल्टेजचं. पण या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज कुठे दिसत नाही. तर मित्रांनो व्होल्टेजलाच आपण काय म्हणतो? प्रेशर म्हणतो, पोटेन्शियल म्हणतो, हे त्याची दुसरी नावं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सर्व काय करायचं आहे माहिती आहे का? व्होल्टेज, करंट, पॉवर, एनर्जी याचे सगळे काय आपले अपोजिट म्हणजे त्याचे जे नावं असतात. ओके, ते सर्व तुम्हाला बघायचं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी ते तेच देत नाही. ओके, जर प्रश्न सोपा असेल तर त्याचं अवघड नाव करून त्या ठिकाणी प्रश्नामध्ये ते टाकतात. ओके, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल नाही आपलं, फक्त पोटेन्शियल आपलं या ठिकाणी उत्तर असेल. कशाचं? कारण हे जूल पर कुलम कशाचं युनिट आहे? व्होल्टेजचं आहे, आणि व्होल्टेजला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल म्हणतो. ते कशा पद्धतीनं आलं? V = W/Q हा फॉर्म्युला असतो. ओके, काय W/Q? क्यूचं एक आहे कुलम आहे. ओके, कुलम, आणि W या ठिकाणी आपण जूलने लिहितो. ओके, जूल पर कुलम या ठिकाणी आपलं उत्तर झालं आहे. कशाचं? पोटेन्शियलचं. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. बघा 3 ॲम्पियर करंट 50 तासात 60 ओहम रेजिस्टन्समधून फ्लो होतो आहे, तर तेथे एनर्जी कंझप्शन किती होईल? एनर्जी कंझप्शन काढायचं. एनर्जी कंझप्शन आपण पॉवरच्या फॉर्म्युल्याने या ठिकाणी काढतो मित्रांनो, पण आपल्याला काय करायचं? एनर्जी कंझप्शन काढायचं. मग एनर्जी कंझप्शन जर काढायचं असेल आपल्याला, म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला असतो आपला त्याचा I²R, तर एनर्जी काढायची आपल्याला त्या ठिकाणी, तर I²R आपण त्या ठिकाणी T लावतो. ओके, तर या प्रश्नामध्ये थोडा या ठिकाणी असं आहे की आपल्याला जो टाईम दिलेला आहे मित्रांनो 50 तासामध्ये, तो आपल्याला तासातच घ्यायचा आहे, तेव्हा या ठिकाणी उत्तर येतं. पण सहसा असं नसतं मित्रांनो, आपल्याला टाईम कधी या ठिकाणी सेकंडमध्ये घ्यावा लागत असतो. पण या प्रश्नामध्ये म्हणजे जसं PYQ मी एका क्वेश्चन पेपरमधून हा प्रश्न घेतला, त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली टाईम जो होता दिला तो डायरेक्ट तासात घेतला. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तेवढं सोपं होऊन जातं जर तासात घ्यायचा असला तर. ओके, जर तो आपण कन्वर्ट केला तर आपलं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शननुसार येत नाही. ओके, बघा आपण किमती ठेवून घेऊया. बघा आयचा वर्ग म्हणजे 3चा आपल्याला काय घ्यायचा आहे? वर्ग घ्यायचा आहे, आणि आर किती दिला आहे आपल्याला? या ठिकाणी 6 दिला आहे. 6 गुणिले टाईम किती दिला आहे? 50 तास. 50 तास या ठिकाणी घेऊन टाकले. ओके, चला 3चा वर्ग काय आहे मित्रांनो? 9, आणि 6 गुणिले आपण 50 करू. ओके, हा 0 पहिले बाजूला ठेवायचा, कधी पण 0च्या बाजूच्या अंकाने गुणून घ्यायचं. बघा 5 आम्ही काय करतो? इकून पहिले गुणतो. बघा 9×1 = 9, 9×2 = 18, 9×3 = 27, 9×3 = 36, 9×5 = 55, 9×6 = 54. किती झाले? 9×6 = 54 झाले. ओके, गुणिले 50. आता ह्या 5ना या ठिकाणी गुणून घ्यायचं. बघा 54 गुणिले 5, 5×4 = 20, 0 हात 4, 2 5 5 25, 26 27. ओके, आणि हा एक 0 या ठिकाणी ठेवून द्यायचा. ओके, बघा 2700 आपलं उत्तर आलं आहे. किती? 2700. मी या ठिकाणी लिहून घेतो 2700 आलं. इथं 2700 आहे का? नाही. इथे 27 काही आहे का? नाही. आणि इथं आहे का? नाही. मग 2700 तुम्हाला 2700 या ठिकाणी कुठे दिलं आहे का? या दोन्ही ऑप्शनमध्ये नाही दिलं. मग या ठिकाणी 27 किलोवॅट दिलं आहे आणि इथं 0.7 किलोवॅट. मग याला जर किलोवॅटमध्ये कन्वर्ट करायचे, कारण आपल्याला पुढचे उत्तर किलोवॅटमध्ये दिले. बघा कधी किलोमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला 3 पॉईंट मागं सरकावं लागतं घर. ओके, मग पॉईंट जर इथं आहे आपला पहिलं घर,
दुसरं घर आणि तिसरं घर. मग आपलं उत्तर काय येतं 2.7 किलो व्हॉट हवर. का आलं? कारण आपण काय किलो व्हॉटमध्ये केलं त्याचं कन्वर्जन, त्यामुळे आपलं पॉईंट जो 3 घराने पाठीमागं सरकला. ओके, म्हणून त्याचं आपलं 2.7 उत्तर आलं. यामध्ये आपलं खूप सारे चुकायचे चान्सेस असतात आणि खूप साऱ्या मुलांच्या या गोष्टी चुकल्या. ओके, त्यामुळे आपलं आजचं उत्तर काय आहे या प्रश्नाचं 2.7 किलो वॉट हवर. मित्रांनो, आपण या सेशनमध्ये प्रॉब्लेम्स जास्त या ठिकाणी कंडक्ट केले. ओके, त्यामुळे कोणत्या सेशनमध्ये काय जास्त राहील काय कमी राहील त्याचं काही मी सांगू शकत नाही. ओके, बघा पॉवर अँड करंटचा संबंध कसा आहे ते या प्रश्नामध्ये विचारलं आहे. तुम्हाला प्रश्न मन लावून वाचायचा आहे, प्रश्न ध्यानात घ्यायचा आहे आणि नंतरच काय करायचं आहे, पुढचं या ठिकाणी तुमचं काम करायचं आहे की ते ॲन्सर टिक करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी पॉवरचा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल मित्रांनो, ज्या ठिकाणी करंट पण आहे. ओके, पॉवरचे भरपूर फॉर्म्युला आहे, V² R आहे, त्यानंतर पीचा फॉर्म्युला अजून I² R आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला I पण भेटतो पॉवरच्या सोबत. तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ढळढळ दिसत असेल की पॉवर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशासोबत, I² सोबत. बघा, जर पॉवर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असता नुसता I सोबत तर हे लिनियर असतं. काय असतं? लिनियर. पण हा पॉवर काय आहे या ठिकाणी आयच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणून हे कसं आहे मित्रांनो, नॉन लिनियर. कसं आहे? नॉन लिनियर. त्याच्यामुळे कधी लक्षात ठेवा, स्क्वेअरने जर प्रोपोर्शनल असेल तर नॉन लिनियर असतं आणि स्क्वेअरने नसेल डायरेक्ट सिम्पल असेल तर ते लिनियर असतं. ओके, त्यामुळे पॉवर जे आहे ते आपल्या करंटसोबत कधीही लक्षात ठेवा नॉन लिनियरला हे असते, प्रोपोर्शनल असते. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल या ठिकाणी आहे का? हो आहे, पण कशाला? आईच्या वर्गाला आहे. ओके, पण याचं या ठिकाणी जर आपण ग्राफ जर काढला तो ग्राफ असा येत नाही. तो ग्राफ कसा येतो बघा, असा येतो. म्हणजे पी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आयच्या स्क्वेअरला. म्हणजे लिनियर ग्राफ येतो का? नाही, त्याचा ग्राफ असतो नॉन लिनियर. ओके, लिनियर आहे का? नाही. कॉन्स्टंट आहे का? नाही. आपला कसा येतो? नॉन लिनियर आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. बघा, तुम्हाला युनिट विचारलं, यामध्ये मी सर्वात जास्त या ठिकाणी बेसिक तुम्हाला कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. मग बेसिक हो, वायरिंग हो, सर्वच मी मिक्स या ठिकाणी घेतले आहे. ओके, आर्क इज अ युनिट ऑफ मेजरमेंट. ओके, तर आर्क कशाचे युनिट आहे? मेजरमेंटसाठी आर्क हे कशाचे युनिट आहे? तर सर्वात महत्त्वाचा हा युनिट पेपरला खूप वेळेस आलेला आहे. मित्रांनो, आर्क हे कशाचं युनिट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एनर्जी. काय? एनर्जीचं युनिट आपला आर्क आहे आणि आपण एनर्जी आर्कमध्ये सुद्धा या ठिकाणी मेजर करतो. ओके, मग मित्रांनो तुम्हाला याच्या पाठीमागचे कन्सेप्टसुद्धा या ठिकाणी आले पाहिजे. काय? याच्या पाठीमागचे कन्सेप्टसुद्धा आले पाहिजे की आर्क म्हणजे आर्क आणि जूल यांच्या दोघांचं या ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन कळलं पाहिजे. तर ते कॉम्बिनेशन जर सांगायचं झालं ना मित्रांनो, तुमचा जो 1 जूल असतो, काय 1 जूल म्हणजे 10⁻⁷ आर्क असते. बघा मग काय 1 जूल म्हणजे 10⁻⁷ काय 10⁻⁷ आर्क काय असतं? 1 जूल म्हणजे 10⁻⁷ आर्क या ठिकाणी असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. 1 जूल म्हणजेच 10⁻⁷ आर्क. ओके, आणि युनिट कशाचं आहे ते? एनर्जीचं युनिट या ठिकाणी ते असणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुमचा 11 नंबरचा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. चला, नंबर 12 नंबरचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी खूप साऱ्या मुलांनी प्रश्न चुकवला. काही नाही, साधं सिंपल काय करायचं मी सांगतो. जर करंट आपला दिला आहे तुम्हाला 12 मिलीअँपियर असेल आणि आंतरिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स दिला आहे तुम्हाला 1.2 किलो ओम असेल तर व्होल्टेज काढायचं आहे. व्होल्टेजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, I × R असतो. सगळं माहीत असून सुद्धा प्रश्न चुकवला. I किती दिला आहे मित्रांनो? 12 मिलीअँपियर म्हणजे 12 गुणिले 10⁻⁻3 कारण मिली दिला आहे. मिलीसाठी -3 असतो, मायक्रोसाठी -6 असतो. ओके, आता गुणिले करायचे. आर किती दिला आहे? 1.2, पण कसा आहे तो किलो आहे म्हणून 10⁻3. बघा या ठिकाणी काय होतं तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. इथं पॉईंट आहे. ओके, त्या पॉईंटमुळेच आपलं सगळं काही चुकतं. हा आणि हा आपण या ठिकाणी कॅन्सल करतो. 12चा वर्ग काय असतो बघा? 144 वर्ग असतो. आपण 12 याला 12 कन्सिडर केलं आणि या 12 आणि या 12ला गुणलं तर उत्तर काय आलं आपलं? 144. आता हा पॉईंट आपला कसा आहे? 1 घराने आतमध्ये, म्हणून आपल्याला तो 1 घराने या ठिकाणी आतमध्ये द्यायचा आहे. म्हणून आपलं व्होल्टेज या ठिकाणी काय येतं मित्रांनो? 14.4 उत्तर आपलं या ठिकाणी येतं. 14.4 कुठं दिसते बघा तुम्हाला? या ठिकाणी. खूप साऱ्या मुलांनी नंबर 1चं ऑप्शन या ठिकाणी क्लिक केलं आहे. ओके, तर या ठिकाणी अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी ITIला विचारले जातात. आपण काय करतो माहिती आहे का? अभ्यास करतो ITIचा आणि पॉलिटेक्निक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग EE लेवलचे या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग ते जातं आपल्याला हार्ड, कारण आपल्याला त्या ठिकाणीपर्यंत एज्युकेशन या ठिकाणी भेटलेलं नसतं. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? आपली जिथपर्यंत आपल्याला करायचं आहे त्या गोष्टी करायच्या.
त्या ठिकाणीच तुम्हाला या ठिकाणी फळ भेटत असतं त्याचं. ओके, मग तुम्हाला करायचं, तुम्हाला ABCD पाठ करायची सांगितली, त्या दिवशी तुम्ही अ आ इ पाठ करता आणि तुम्ही मग शाळेत गेल्यानंतर मारच खाणार आहे, कारण जे सांगितलं ते तुम्ही कधी करत नाही. जे सांगितलं ते जर केलं, तेवढाच कन्सेप्ट त्या ठिकाणी जर क्लिअर केला तुम्ही, तर 100% यश या ठिकाणी येणारच मित्रांनो. ओके, आणि एक गोष्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढच्या गोष्टीला हात लावायचा आहे, ती त्या ठिकाणी तिला हात धुवून तिच्या पाठीमागं लागायचं आणि ती कवर करून घ्यायची. ओके, चला पुढचा आहे आपला तुमचा 13 नंबरचा प्रश्न. मी ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतोय बघा. 13 नंबरचा प्रश्न काय सांगतो, द रेजिस्टन्स ऑफ अ, बघा रेजिस्टन्स काढायचं आहे तुम्हाला व्हॉल्टेज, आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिले, पॉवर आणि व्होल्टेज दिला आहे. बघा 100 वॅट 200 व्होल्ट लाईटचे रेजिस्टन्स किती, डायरेक्ट तुम्हाला रेजिस्टन्स काढायचा आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म्युला कोणता लागतो मी सांगतो तुम्हाला. P = V², R एक फॉर्म्युला असतो बघा. मला R काढायचा आहे, मग R वरती जातो इकडं आणि हा P खाली येतो, तर R = तुमचा V²/P होतो. ओके, असं झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली किमती ठेवायच्या. मी या ठिकाणी पटांगणात घेतो. V² म्हणजे आपल्याला 200चा स्क्वेअर, तर मी दोनदा त्याला लिहून घेतो. ओके, मला सोपं जातं असं लिहिलं मी तर. ओके, त्यानंतर आपण काय केलं, V² व्होल्टेज होता आणि पॉवर किती दिली तुम्हाला 100. बघा या ठिकाणी हे 2 शून्य आणि या दोघांचा 1-1 शून्य मी या ठिकाणी कट करतो. ओके, खाली 1 राहिला म्हणजे त्याचा काही फरक पडत नाही. बघा 20 × 20 म्हणजे 20चा वर्ग होतो. बघा कशाचा, 20चा वर्ग. सर्वांना माहिती आहे 20चा वर्ग काय असतो. जर नसेल माहिती तर या 2चा वर्ग करून घ्यायचा 4 आणि हे 0 दोनदा लिहून घ्यायचे. ओके, झाला 400. सोपी पद्धत. ओके, 400 काय झालं, याचं उत्तर आलं. मग 400 कुठं दिसतंय का, हे आहे का, हे आहे का, नाही. हे बघा या ठिकाणी 400 आणि याला लागण पुढे ओहम, कारण तुम्हाला काय करायचं आहे, रेजिस्टन्स काढायचं आहे. कधी कधी मो पण या ठिकाणी असू शकतं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. रेजिस्टन्स युनिट त्या ठिकाणी काय असतं, ओहम असतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. जर प्रश्न मित्रांनो, प्रश्न घेण्यासाठी टाईम लागला तरी चालतो, पण प्रश्नाची कन्सेप्ट या ठिकाणी काय झाली पाहिजे, क्लिअर झाली पाहिजे. ओके, तर आपण तेच करते. टायमाला त्या ठिकाणी खूप जास्त महत्त्व आहे, पण आपल्याला या ठिकाणी आता सध्या कन्सेप्टला महत्त्व आहे. ओके, बघा किर्चॉफ्स करंट लॉ KCL इज ॲप्लिकेबल ओनली टू. किर्चॉफ्स करंट लॉ कशासाठी ॲप्लिकेबल आहे, बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिली आहे, त्यामधलंच ऑप्शन सांगायचे तुम्हाला. बघा किर्चॉफ्स करंट लॉ काय असतो माहिती आहे का, अशा ब्रांच असतात काही अशा, आणि हा असतो तुमचा नोड. इकून येणारा करंट = इकून जाणारा करंट असं असतं. म्हणजे याला जर तुम्ही I1 पकडलं, याला I2 पकडलं, याला जर तुम्ही I3 पकडलं आणि याला I4 जर पकडलं, तर I1 + I2 मध्ये जेवढा करंट आहे तेवढाच करंट कुठे असेल, I3 + I4 मध्ये. ओके, तर मग तुम्हाला जर या ठिकाणी जर काढायचं सांगितलं एखाद्या वेळेस की एखाद्या ब्रांचचा तुम्हाला करंट नाही दिला आणि या 2 ब्रांचमधून करंट 5 येतोय. ओके, आणि या ब्रांचमधून करंट 4 जातोय, तर मग 5 येतोय पण जाणारा 4 आहे. मग याचं उत्तर काय असेल, ये. कारण काय करायचं आहे, तुम्हाला इक्वल करायचं आहे, दोन्ही साईड इक्वल करायचे आहे. ओके, तर या ठिकाणी तेच विचारलं आहे की हा जो लॉ आहे तो ॲप्लिकेबल कशासाठी, क्लोज लूपसाठी ॲप्लिकेबल आहे की मित्रांनो. हे क्लोज लूप दिसतंय का तुम्हाला, नाही. त्यानंतर काय, इलेक्ट्रॉनिक सर्किट. काय इलेक्ट्रॉनिक सर्किटचा या ठिकाणी विषय काय आला, अजिबात नाही. जंक्शन इन नेटवर्क, बघा हे तुमचं या ठिकाणी काय जंक्शन आहे, जंक्शन इन अ नेटवर्क. या नेटवर्कच्या जंक्शन हे या ठिकाणी आहे आणि यावरतीच काय झालं, हा KCL म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ त्या या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. म्हणून आपलं हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. इलेक्ट्रिकल सर्किट पण आपलं या ठिकाणी नाही. तसाच असतो आपला KVL. काय असतो, KVL काय, एनर्जी कन्झर्वेशन आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी. ओके, त्यालासुद्धा तुम्ही काय करायचं, स्टडी करून घ्यायचं आहे. चला आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी किती नंबरचा प्रश्न आहे बघा, वरचा किती नंबरचा झाला आपला प्रश्न, 14 नंबरचा. ओके, आता आपण प्रश्न घेतोय 15 नंबरचा. 15 नंबरचा प्रश्न हा थोडा हार्ड आहे. मी हार्ड का म्हणतो याला, कारण आपल्या ITIला कधी 2 ब्रांचसाठीच येतं. या ठिकाणी 3 ब्रांच मी घेतले आहे. ओके, तर ITIला कधी 2 ब्रांचचं येतं, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या करंटच्या व्हॅल्यू काढायचं, एकदम सोपं आहे. बघा मी सांगतो फक्त तसं करायचं आहे. काय असतं माहिती आहे का, CDR तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. CDR काय असतो, तुम्हाला जर I1 मधला म्हणजे जर I1 काढायचा असेल, ओके, आणि हा रेजिस्टन्स R1 असला तर तुम्हाला R1 वरती घ्यायचा आणि त्याच्या दुसरा R2 घ्यायचा आणि खाली त्यांची या ठिकाणी बेरीज करायची, R1 + R2. ओके, आणि याला काय करायचं, गुणिले टोटल करंट करायचं. बस हा झाला तुमचा काय, करंट डिव्हिजन रूल. पण 3 याच्यासाठी या ठिकाणी काय असतं मित्रांनो, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, तुम्ही फॉर्म्युल्यात किमती ठेवून उत्तर काढायचे. ओके, 3 याच्यासाठी कसा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतो बघा. आपण काय करू, याला R1 हा R2 आणि हा R3 पकडू. ओके,
ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, आता R1मधून जाणारा करंट काढायचा आहे. कशातला? R1मधला जाणारा करंट काढायचा आहे. आपल्याला काय करायचं, ही ब्रांच सोडून द्यायची आणि या दोघांचा गुणाकार वरती घ्यायचा. म्हणजे काय, R2 गुणिले R3 वरती घेऊन टाकायचं. ओके, घेतलं. त्यानंतर खाली काय करायचं आहे, कोणत्याही दोघांचा गुणाकार प्लस बेरीज, परत गुणाकार प्लस बेरीज, म्हणजेच बेरीज, असं आपल्याला करायचं आहे खाली. बघा, आपण यांचा दोघांचा करू, परत यांचा दोघांचा करू, परत यांचा दोघांचा करू. ओके, बघा, R1 गुणिले R2 कंसात घ्यायचं प्लस, नंतर काय करायचं आहे, R2 गुणिले R3 याला कंसात टाकायचं प्लस, नंतर परत काय करायचं आहे, R3 गुणिले R1 याला कंसात टाकायचं. एवढं करायचं आहे, तुमचं उत्तर येऊन जाईल. आणि याला गुणिले तुम्हाला टोटल करंट करायचं आहे, IT. ओके, तर या ठिकाणी काय करायचं, किमती ठेवायच्या तुम्हाला मित्रांनो. किमती ठेवून या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. याचं उत्तर काढल्यानंतर याचं उत्तर काढायसाठी यामध्ये वरच्यामध्ये चेंज करायचं आहे. मग याचं जर उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला चेंज कसा करावा लागेल, R2 वरती घ्यायचं का नाही, फक्त R1 गुणिले R3 घ्यायचं. कशासाठी, हे कशासाठी, हे R2साठी, हे कशासाठी, R1साठी. आणि R3 जर काढायचं असेल तुम्हाला R3 वरती घ्यायचं आहे का नाही, R1 बघा, R1 गुणिले R2 वरती घ्यायचं. बाकी सगळं काही खालचं सेम असणार. यामध्ये किमती ठेवायच्या आणि याला काय करायचं, टोटल करंटला या ठिकाणी गुणिले करायचं. तुम्ही जर असं केलं तर तुमचं उत्तर नंबर 1चं या ठिकाणी बरोबर येते. ओके, तुम्हाला काय करायचं, काढायचं. मी फॉर्म्युला वगैरे सर्वच सांगितलेला आहे, तशा पद्धतीने काढायचं आणि तुम्हाला तुमचा डाऊट वगैरे सगळं क्लिअर करायचं. जर नाही सुटलं तर मला सांगा, मी तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये या ठिकाणी सांगतो. ओके, बघा, पुढचा प्रश्न काय आहे, 4 कॅपॅसिटर 80 मायक्रोफॅरडचे सिरीजमध्ये कनेक्ट आहे, तर टोटल कॅपॅसिटर काढा. कॅपॅसिटन्स काढायचं, टोटल कॅपॅसिटन्स काढायचं आहे, म्हणजे CT तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, 80 मायक्रोफॅरडचा एक कॅपॅसिटर असं त्यांनी बोलले. किती, एक कॅपॅसिटर 80 मायक्रोफॅरडचा आहे. बघा, या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, हे सिरीजमध्ये जे आहे, जसं रजिस्टन्सचं पॅरलमध्ये जशी या ठिकाणी पद्धत आपण वापरतो तशी या ठिकाणी याची सिरीजमध्ये असते. कशी, याची सिरीजमध्ये असते. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, याला सोडवायचं आहे. ओके, मग रजिस्टन्सच्या पॅरलमध्ये कसं असतं बघा, आपण काय करतो, जर सगळे या ठिकाणी जर कॅपॅसिटर किंवा रेजिस्टन्स जर सारखे असेल तर त्याला वरती घेतो, भागिले किती संख्या आहे त्यांना हे करतो. ओके, मग या ठिकाणी काय येईन, C/N येईन, कारण हा काय आपला रेजिस्टन्सचा पॅरललचा या ठिकाणी काय नियम आहे. ओके, आणि तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी सिरीजमध्ये, म्हणजे उलटं करायचं, रेजिस्टन्सच्या उलटं या ठिकाणी कॅपॅसिटरमध्ये वापरायचे. रेजिस्टन्स आणि कशासाठी, रेजिस्टन्ससाठी आणि इंडक्टरसाठी सेम असतं, आणि तुमच्या पॉवरसाठी आणि कॅपॅसिटर सेम असतं, आणि याच्याच अपोजिट हे असतं. म्हणजे या रेजिस्टन्स सिरीजमध्ये आपण अशा पद्धतीने या ठिकाणी जोडतो. त्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला ती काय करावं लागतं, इकडे सिरीज असेल तर इकडे पॅरलल, इकडे पॅरलल असेल तर इकडे सिरीज, असं आपल्याला उलटं करावं लागत असतं. मग ते आपण उलटं करून घेऊया. बघा, या ठिकाणी आपल्याला पॅरललचा नियम वापरायचा आहे. मग कोणत्या रेजिस्टन्सच्या पॅरललचा, तो काय असतो, जर कॅपॅसिटर सर्व दिलेले आहे, जे दिलेले आहे त्याची किंमत कोणती, 1 वरती घ्यायची, आणि किती कॅपॅसिटर आहे, नंबर ऑफ कॅपॅसिटर ते खाली घ्यायचं. मग आपल्याला किंमत किती दिली आहे बघा, 80 दिली आहे. ओके, 80 या ठिकाणी दिली, आणि भागिले तुम्हाला किती कॅपॅसिटर सांगितले, 4, मग 4ने भागायचे. ओके, तर 4 2 8, राहिलेला 0, जसंच्या तसा उत्तर आलं तुमचं 20. पुढे काय, मायक्रोफॅरड, काय पुढे, मायक्रोफॅरड. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ओके, आजच्या टेस्टमध्ये जर जास्तच जर प्रॉब्लेम झाले असेल तर मला सांगा, आपण पुढच्या सेशनमध्ये या ठिकाणी 2-3 प्रॉब्लेम घेत जाऊ. ओके, चला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे बघा आपल्याला. तर पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, या ठिकाणी मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा टॉर्क टू वेट रेशो कोण दर्शवतो. बघा, टॉर्क टू वेट रेशो म्हणजे काय, तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे सेन्सिटिव्हिटीचा. कशाचा, सेन्सिटिव्हिटी. ओके, सेन्सिटिव्हिटीचा जर फॉर्म्युला माहीत असला तर सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला असतो टॉर्क बाय वेट रेशो. काय, टॉर्क बाय वेट रेशो. मग तुम्हाला टॉर्क बाय वेट रेशो दाखवला या ठिकाणी, आणि तो कोण दर्शवतो तो सांगितला आहे. तर सेन्सिटिव्हिटी मित्रांनो जेवढी चांगली असते तेवढा आपला इन्स्ट्रुमेंट चांगला असतो. ट्रू व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो, एरर हे कमी दाखवतो. ओके, मग या ठिकाणी टॉर्क बाय वेट रेशो कोण दर्शवतो आपल्या या ठिकाणी, फेडली काय हे पण नाही आपल्या या ठिकाणी, सेलेक्टिव्हिटी पण नाही मित्रांनो, आपली काय आहे, सेन्सिटिव्हिटी. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू असतो काय तुमचा, टॉर्क बाय वेट रेशो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी.
प्रश्न कितवा आहे? 18 नंबरचा प्रश्न, एकदम छोटा प्रश्न तुमच्यासाठी. बघा काही प्रश्न या ठिकाणी अवघड टाकले, काही प्रश्न सोपे टाकले मी. ओके, कारण स्कोअरसुद्धा तुम्हाला कळला पाहिजे आणि जसा पेपर आपला होईल टेक्निकलचे 50 प्रश्न ते तुम्हाला या ठिकाणून आले पाहिजे. खालीलपैकी कोणता मीटर इंटिग्रेटिंग टाईप आहे? बघा इंडिकेटिंग टाईप वेगळे आणि इंटिग्रेटिंग टाईप वेगळे. तुमच्या घरातलं जे एनर्जी मीटर असतं मित्रांनो ते असतं तुमचं इंटिग्रेटिंग. कोणतं? इंटिग्रेटिंग. मग तुमचं नंतर ॲमीटर झालं, वॅटमीटर झालं वगैरे, हे व्होल्टमीटर झालं, हे काय ते हे इंडिकेटिंग आहे. कोणते इंडिकेटिंग? कोणता? तुमचा ॲमीटर झाला, तुमचा व्होल्टमीटर झाला, तुमचा वॅटमीटर झाला, हे इंडिकेटिंग आहे. आणि तुमचा एनर्जी मीटर हा एकटा या ठिकाणी काय आहे? इंटिग्रेटिंग आहे. कोणता? इंटिग्रेटिंग. ओके, तर तुम्हाला तेच सांगितलं आहे खालीलपैकी कोणतं मीटर जे आहे ते इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. कोणतं या ठिकाणी काय इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचा टाईप आहे ते कोणतं आहे? मग एनर्जी मीटर. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, 19 नंबरचा पण सोपा प्रश्न बघा. रेक्टिफायर टाईप इन्स्ट्रुमेंट कुठे वापरतात? बघा रेक्टिफायर आपण कशासाठी वापरतो ते लक्षात ठेवा. AC कन्वर्ट करण्यासाठी. कशामध्ये? DCमध्ये. ओके, याचं कन्वर्जन करण्यासाठी आपण वापरतो. मग याची DCमध्ये काय गरज आहे का? डायरेक्ट AC सप्लायला आपण तो जोडतो आणि ACचं आपण DCच करतो. DCला जोडून त्याचं काय करणार आहे आपण? काहीच नाही, अजिबात नाही. म्हणून तो आपण काय करतो? फक्त AC तो वापरतो. ACचं कन्वर्जन आपण DCत करतो आणि DCमध्ये कन्वर्जन करण्यासाठीच आपण काय करतो? रेक्टिफायर वापरतो. मग आपल्याला काय वाटतं माहिती आहे का? रेक्टिफायर DC कन्वर्ट करण्यासाठी वापरतो म्हणून तो DC सर्किटमध्ये वापरत असेल, पण नाही. तो काय करतो? आपण AC सर्किटमध्ये वापरतो आणि ACचं कन्वर्जन आपल्याला तो DCमध्ये करून देतो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला बोथसुद्धा दिले आणि खूप साऱ्या मुलांनी हे सुद्धा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिले, पण तसं नाही आहे. ओके, तो काय करतो? AC सर्किटमध्येच वापरल्या जातो फक्त, म्हणून आपलं नंबर 1चं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, बघा 20 नंबरचा प्रश्न आहे आपला या ठिकाणी. इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन बी एम्प्लॉईड फॉर, म्हणजे काय इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट कुठे वापरले जाते? कुठे वापरल्या जाते असं या ठिकाणी नव्हतं पाहिजे मित्रांनो. इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी ACवर चालतात का DCवर चालतात का दोन्हीवरती पण चालतात असं या ठिकाणी विचारलं पाहिजे होतं. ओके, तर असा या प्रश्नाचा अर्थ आहे या ठिकाणी ऑप्शननुसार. ओके, तर या ठिकाणी बघा इंडक्शन टाईप तुमचं जे इन्स्ट्रुमेंट असतं बघा, तुमचं PMMC तुम्ही बघितलं का? PMMC परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल हा फक्त DCवरती चालतो. कशावरती? DCवरती. आणि तुमचा इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट असतो हा फक्त AC ओनली. काय? तो फक्त ACवरती चालतो. मग हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे की PMMC फक्त DCवरती चालतो आणि तुमचा इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट फक्त काय चालतो? DCवरती. PMMC फक्त DCवरती आणि इंडक्शन टाईप फक्त ACवरती. लक्षात ठेवायचं, याचं त्याला आणि त्याचं याला करायचं नाही. PMMC ओनली DC आणि इंडक्शन टाईप ओनली AC. ओके, मग या ठिकाणी ओनली AC आपलं एकच नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आहे बघा. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग ब्रिज यूज इन बघा कॅपॅसिटन्स मेजर करण्यासाठी कोणता ब्रिज या ठिकाणी वापरतात? काय? कॅपॅसिटन्स ते दिलं आहे, कॅपॅसिटन्स मेजर करण्यासाठी कोणता ब्रिज तुम्ही वापरता? बघा मॅक्सवेल ब्रिज, इंडक्टन्स ब्रिज, मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज, खूप सारे ब्रिजचे प्रकार आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला कॅपॅसिटन्ससाठी, फ्रिक्वेन्सीसाठी वगैरे वगैरे असे विचारले जातात. तर तुम्हाला या ठिकाणी कॅपॅसिटन्सचा या ठिकाणी विचार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला याचा खूप सारा मोठा चार्ट आहे. ओके, तर त्या ठिकाणी दिलं आहे की कोणता ब्रिज तुम्हाला कुठे वापरायचा आहे. तर बघा कॅपॅसिटन्स आपल्याला या ठिकाणी हे करण्यासाठी, मेजर करण्यासाठी आपण शेअरिंग ब्रिज नावाचा ब्रिज या ठिकाणी वापरतो. कोणता? शेअरिंग ब्रिज. ओके, शेअरिंग ब्रिज आपण त्या ठिकाणी वापरतो. मग शेअरिंग ब्रिजचं आपल्याला ऑप्शन दिसतंय नंबर 2चं. ओके, नंबर 2च्या ऑप्शनमध्ये काय आहे? शेअरिंग ब्रिज. शेअरिंग ब्रिज काय करतो? कॅपॅसिटन्स मेजर करतो. ओके, चला आयसोलेटर कोणत्या अवस्थेत बघा वापरतात? कोणता? तुमचा आयसोलेटर हा कोणत्या अवस्थेत वापरतात? कधी लक्षात ठेवा. जर या ठिकाणी सर्किट चालू आहे, या ठिकाणी सप्लाय होतं आहे, या ठिकाणी आपण आयसोलेटरचं या ठिकाणी ऑपरेट करू शकत नाही. आयसोलेटर या ठिकाणी ऑपरेट करू शकतं का? नाही. तर या ठिकाणी काय करावं लागतं? या सर्किटमधून जाणारा जो सप्लाय तो पहिले काय करावं लागतं? बंद करावा लागतो. काय? बंद करावा लागतो. तेव्हाच आपण या ठिकाणी जे आपण आयसोलेटर या ठिकाणी यूज करतो, काय आयसोलेटर वगैरे यूज करतो ते आपण काय करू शकतो? या ठिकाणून ऑपरेट करू शकतो. मग लोड कंडिशनला करू शकतो का? नाही.
फॉल्ट कंडिशनला आपण करू शकतो, पण त्या ठिकाणी सर्किट आपलं बंद पाहिजे, त्यामुळे हे सुद्धा आपलं येणार नाही. नो करंट कंडिशन म्हणजे या ठिकाणून सप्लाय जात नाही, कोणतंही करंट जात नाही. नो करंट कंडिशनला आपण काय करतो, त्याला या ठिकाणी अप्लाय करतो, त्याचा वापर करतो. शॉर्ट सर्किट कंडिशन जेव्हा त्या सर्किटमधून सप्लायचं नसेल तेव्हाच, म्हणजेच आपलं हे फिक्स या ठिकाणी उत्तर बसतं आहे बघा. ओके, तर या ठिकाणी समोरचा प्रश्न घेऊया बघा. थर्मल स्विच प्रोटेक्शन स्विच कॅन प्रोटेक्ट अगेन. बघा थर्मल स्विच जे असतं, खूप साऱ्या वेळेस हा प्रश्न आला आहे, थर्मल स्विच कशाविरुद्ध सुरक्षा देते आपल्याला. कोणतं? थर्मल स्विच. थर्मल म्हणजे काय असतो? गरम, हीट, उष्णता. त्यावरूनच तुम्हाला उत्तर कळलं पाहिजे. उष्णता, हीट, गरम कशामधून निर्माण होते? जेव्हा ओव्हरलोड होईल. कशामध्ये? ओव्हरलोड. जेव्हा ओव्हरलोड होतो तेव्हा काय होतं, या ठिकाणी प्रोटेक्शन करतो. कोण? थर्मल स्विच. कशाविरुद्ध सुरक्षा देतो? म्हणजे प्रोटेक्शन करतो. ओव्हरलोड म्हणजे का? कारण उष्णता, हीट त्यामधून निर्माण होते आणि आपल्या थर्मल स्विचचा अर्थच तो आहे. उष्णता आणि हीट जेव्हा निर्माण होते तेव्हा तो काय करतो? प्रोटेक्ट करतो. म्हणून ओव्हरलोडपासून तो प्रोटेक्ट करतो. ओव्हरलोड कुठे दिसते तुम्हाला? या ठिकाणी नंबर 2ला दिसतंय. ओके, पुढचा प्रश्न बघा. फ्यूज हा सिरीजमध्ये इन्सर्ट केला जातो, पण तो कशापासून संरक्षण करतो? बघा तो तुम्हाला या ठिकाणी हे पण माहीत होतं का फ्यूज हा सिरीजमध्ये इन्सर्ट केला जातो. कशामध्ये सिरीजमध्ये? तो फ्यूज कशामध्ये असतो? फेजच्या सिरीजमध्ये असतो. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी कळालं. पण तो कशापासून सुरक्षा देण्यासाठी या ठिकाणी इन्सर्ट केला जातो? बघा हाय व्होल्टेजसाठी नाही केला जात मित्रांनो. तो जेव्हा तुमच्या सर्किटमधून जास्तीचं करंट, हाय करंट या ठिकाणी जाईल तेव्हा तुमचा जो हा फ्यूज असतो, काय हा जो फ्यूज असतो या ठिकाणी हा काय होतो? वितळतो. म्हणजे याचा मेल्टिंग पॉईंट हा काय असतो? व्यवस्थित त्यानुसार ॲडजस्ट केलेला असतो आपण. ओके, आणि तो मेल्टिंग पॉईंटनुसार तो काय करतो? या ठिकाणी वितळतो. कधी? जेव्हा जास्तीचं करंट या ठिकाणून फ्लो जर झालं, जास्तीचं करंट, तेव्हा तो काय होतो? वितळून जातो. म्हणून आपला फ्यूज कशापासून आपलं संरक्षण करतो? जास्तीच्या करंटपासून ते संरक्षण करतो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2चं बरोबर असणार आहे. ओके, बघा 25 नंबरचा प्रश्न आहे की HRC फ्यूजचा तुम्हाला फुल फॉर्म सांगायचं आहे. तर HRC फ्यूज जो असतो तुमचा HRC, तो असतो बघा हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. काय असतो? हाय रप्चरिंग. ओके, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी हा त्याचा झाला फुल फॉर्म. कशाचा? हाय रप्चरिंग कॅपॅसिटी. आणि याला तुम्ही काय म्हणता? फ्यूज म्हणत असतात. तेच या ठिकाणी विचारलं आहे. खूप साऱ्या मुलांनी याचं उत्तर बरोबर दिलं आहे, कारण हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. ओके, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज हाय हे आहे का ना? मग नाही आहे. रेजिस्टन्स आणि रप्त गेलंच, मग आपलं हे काय आलं? हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. हे आपलं उत्तर बरोबर आहे. अर्धे प्रश्न संपले आपले. ओके, चला पटापटा घेऊन टाकू आपण. बघा फ्यूज फॅक्टर हा नेहमी बघा, फ्यूज फॅक्टर लक्षात ठेवा कधी 1पेक्षा जास्त असतं फ्यूज फॅक्टर. ओके, 1पेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन 1. याला काय म्हणतो आपण? ग्रेटर दॅन, म्हणजे 1पेक्षा जास्त म्हणजे काय? मोठा आहे, म्हणजे मोर दॅन 1. मग नंबर 1चं आपलं उत्तर बरोबर असणार. फ्यूज फॅक्टर लक्षात ठेवा कधी 1पेक्षा जास्तच असतो. बघा मर्ज प्राईस. काय? मर्ज प्राईस प्रोटेक्शन कशासाठी वापरलं जातं? बघा तुम्ही जर अल्टरनेटरचा या ठिकाणी ॲनालिसिस केला असेल, अल्टरनेटर हा चॅप्टर जर चांगल्या पद्धतीने अभ्यासला असेल, तर या ठिकाणी तुम्हाला हा पॉईंट दिसला असेल मर्ज प्राईस. तर मर्ज प्राईस प्रोटेक्शन आपण तुमच्या अल्टरनेटिव्हचं प्रोटेक्शन करण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो. ओके मित्रांनो, हा प्रश्न पाठीमागं JEEला सुद्धा आलेला होता. ओके, त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. ओके, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचं? प्रश्न लक्षात ठेवायचे फक्त. मर्ज प्राईस प्रोटेक्शन कशासाठी वापरलं जातं? तर ते अल्टरनेटरसाठी आपण त्या ठिकाणी वापरतो. आता बकल्स रिलेचा प्रश्न आला. बकल्स रिलेचा प्रश्न म्हणजेच आपल्याला ट्रान्सफॉर्मर आठवलं पाहिजे. ट्रान्सफॉर्मरच्या इंटरनल जे फॉल्ट असतात, कोणते? इंटरनल फॉल्ट. तर इंटरनल फॉल्टचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय करतो? या ठिकाणी आपला बकल्स रिले या ठिकाणी वापरत असतो. ओके, तर बकल्स रिले इंटरनल फॉल्टचं प्रोटेक्शन करण्यासाठी वापरतात. आणि कशामध्ये वापरतो आपण? तो ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो. तेच या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बकल्स रिले कोणत्या प्रोटेक्शनसाठी वापरत म्हणजे कोणाचे प्रोटेक्शन करण्यासाठी वापरतो? ओके, मग ते झालं कंडक्टरचं प्रोटेक्शनसाठी का, मोटरचं का, अल्टरनेटरचं का? नाही, तर ते काय? ट्रान्सफॉर्मरच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करतो? बकल्स रिले वापरतो. आणि तो काय करतो? इंटरनल फॉल्टपासून काय करतो? आपल्या ट्रान्सफॉर्मरचं संरक्षण करत असतो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. द मटेरियल विच इज बेस्ट सुटेबल फॉर
कनेक्टिंग वायर. बघा कनेक्टिंग वायर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की खालीलपैकी कोणतं कंडक्टर आपल्या इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह करण्यासाठी या ठिकाणी काय सुटेबल आहे. म्हणजे ते चांगलं आहे, बेस्ट आहे, सर्वात चांगलं आहे. प्रश्न फिरून असू द्या पण तुम्हाला कनेक्टिंगसाठी विचारलं आहे, म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीचा करण्यासाठी या ठिकाणी कोणतं कंडक्टर चांगलं आहे. तर बघा स्टील चांगलं आहे का मला सांगा बरं तुम्ही. नाही. तर आपल्याला या ठिकाणी बघा काही मुलांनी गोल्ड मारलं आहे, पण गोल्ड हे नाही आहे मित्रांनो. गोल्ड हे या ठिकाणी चांगलं कंडक्टर आपलं नाही आहे, कारण त्याची रेझिस्टिव्हिटी खूप जास्त आहे. त्या ठिकाणी आपलं उत्तर येतं बघा कॉपर. काय कॉपरची आपल्याला कंडक्टिव्हिटी चांगली आहे, त्याची वायरची कनेक्टिव्हिटीसुद्धा आपली या ठिकाणी चांगली आहे. कशासाठी? इलेक्ट्रिसिटीचा फ्लोसाठी. चला पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा आपला. 30 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. मी 3 प्रश्न या ठिकाणी मिक्स केले. तुम्हाला काय करायचं आहे, खालील क्लासचे टेम्परेचर सांगा. बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचे ग्रुप या ठिकाणी माहीत पाहिजे. मग हे सारे तुमचे ग्रुप असतात. हे काय क्लास आहे आणि या क्लासचं सर्वांचं काय तुम्हाला इन्सुलेटिंग टेम्परेचर या ठिकाणी माहीत पाहिजे. याचा मी स्पेशल या ठिकाणी 9 ते 10 मिनटाचा सेशन घेतला आहे आपल्या चॅनलवरती आणि त्याची ट्रिक सांगितली, म्हणजे हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्याची सगळी ट्रिक सांगितली. ते तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. इन्सुलेशन क्लासचं टेम्परेचर कसं असतं मित्रांनो, सर्वात कमी 90 पासून सुरुवात होते. 90 नंतर असतो 105, नंतर असतो 120, नंतर असतो 130, नंतर असतो 155, नंतर असतो 180 आणि हा असतो 180 पेक्षा जास्त. 180 पेक्षा जास्त. किंवा मग 255 पर्यंत कुठं दिलं आहे याचं. तर अशा पद्धतीनं हा असतो. तर तुम्हाला वाय, ए आणि ई दिला आहे. मग ती काय उत्तर येईल तुमचं 90, 105 आणि पुढे 120. मग 90, 105, 120 नंबर 1लाच तुम्हाला दिसतंय बघा या ठिकाणी. अशा याची सगळी ट्रिक दिली आहे मी, म्हणजे एक ट्रिक बनवली आहे मी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक पेपरला यावरती एक प्रश्न असतो. मी हे 3 या ठिकाणी मिक्स केले, पण पेपरला कोणताही एक या ठिकाणी विचारला जातं, म्हणजे कोणताही एक तुम्हाला विचारला जाईल या ठिकाणी. एक तर हा विचारण कोणताही विचारण. चला पुढचा प्रश्न 31 नंबरचा. बोरॉनमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या. बघा आपण आलो आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला सेमीकंडक्टर या ठिकाणी आपण बघितलं. सेमीकंडक्टरची या ठिकाणी हे कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो, डोपिंग करतो. आणि या डोपिंगमध्येच आपल्याला हे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, थॅलियम, इंडिनियम, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मुथ वगैरे हे सगळं काय त्या ठिकाणी बघायला भेटतं. तर आपल्याला आता दिला आहे बोरॉन काय असतो माहिती आहे का, तुमचे पी टाईप असतात आणि एन टाईप असतात. तर बोरॉन हा पी टाईपचा या ठिकाणी एक मेंबर आहे. कोण मेंबर आहे कशाचा, पी टाईपचा. तर पी टाईपमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात मित्रांनो, मग हा कोणता आहे, ट्रायव्हॅलेंट आहे. म्हणून या ठिकाणी टी म्हणजे ती काय 3, ट्रायव्हॅलेंट 3. आणि या ठिकाणी हा काय पेंटाव्हॅलेंट आहे एन टाईप, म्हणून या ठिकाणी 5. आणि या ठिकाणी आपले असतात सिलिकॉन आणि जर्मेनियम, ते काय असतात टेट्राव्हॅलेंट, म्हणजे त्यामध्ये असतात 4. मग यामध्ये येणारे प्रत्येक मेंबरच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमध्ये किती असतात, या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन असतात. या ठिकाणी 5, या ठिकाणी 4. आपल्याला हे विचारलं आहे, म्हणून आपल्याला बोरॉनचं उत्तर 3 मारायचं आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्यामध्ये किती असणार, 3 असणार. कन्सेप्ट क्लिअर असली तर कोणताच प्रश्न चुकत नाही. बघा इथं विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स हॅज अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. खालीपैकी कोणत्यामध्ये तुम्हाला काय फ्री इलेक्ट्रॉनची संख्या सर्वात जास्त असेल. फ्री इलेक्ट्रॉनची संख्या सर्वात जास्त म्हणजे ते कंडक्टर इलेक्ट्रिसिटीसाठी आपलं चांगलं. मग इन्सुलेटर हे थर्ड क्लास आहे. या ठिकाणून आपण आपली इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो का नाही. सेमीकंडक्टर आणि कंडक्टर, जर कंडक्टर दिलं नसतं तर उत्तर सेमीकंडक्टर आलं असतं, पण या ठिकाणी कंडक्टर दिलं आहे म्हणून या ठिकाणी काय असणार, आपलं उत्तर कंडक्टर असणार. कंडक्टरमध्ये फ्री ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते आणि त्यामधून आपण काय करतो, आपली इलेक्ट्रिसिटी पास करत असतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल हॅपन. बघा मराठीत वाचू. बघा टेम्परेचर जर वाढले तर मायका रेझिस्टन्सवर काय परिणाम होईल. मायका जो असतो मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे मायका हा काय NTC आहे, म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. तो एक इन्सुलेटर आहे, तो एक NTC मटेरियल आहे, म्हणजेच निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट त्याचा असतो. मग या ठिकाणी याचा आपल्याला नियम माहीत पाहिजे. जर याचा टेम्परेचर वाढला तर रेझिस्टन्स कमी होतो आणि जर टेम्परेचर कमी झाला, टेम्परेचर जर कमी झाला तर रेझिस्टन्स काय होतो, वाढतो. हे नियम आहे कशाचे, NTC म्हणजेच निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटचे. तर यांनी टेम्परेचर वाढवलं म्हणजे आपल्याला या नियमाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. टेम्परेचर वाढवलं तर रेझिस्टन्सवरती काय परिणाम होईल, रेझिस्टन्स कमी होईल, म्हणजे डिक्रीज होईल. इन्क्रीज का नाही, तो फक्त डिक्रीज होईल, रिमेन वगैरे सेम वगैरे राहणार नाही. चला पुढचा प्रश्न आहे. बघा मटेरियल यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल प्लग.
इलेक्ट्रिकल प्लग म्हणजे तुमचं असं बोर्ड असतं, या ठिकाणी तुमचे पिन, या ठिकाणी सॉकेट वगैरे अशा पद्धतीने लावलेले असतात. हे तुम्हाला वाटतं आहे प्लॅस्टिकचे असतात, PVCचे असतात, पण या ठिकाणी सर्वात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट जर असा प्रश्न जर विचारला तर डायरेक्टली बॅकलाईट मारायचं. कोणतं? बॅकलाईट. ओके. बॅकलाईट काय असतं मित्रांनो, एक PVC सारखंच मटेरियल असतं. हे पांढऱ्या कलरचे स्विच वगैरे जे तुम्ही दिसतात तुमच्या घरामध्ये ते कशापासून? बॅकलाईटपासून बनवले असतात. मग पोर्सिलेन म्हणून तुमचे इन्सुलेटर कोणते? ट्रान्समिशन लाईनवरचे इन्सुलेटर जे अशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटतात ते इन्सुलेटर बनवले असतात. रबर वगैरे तुमच्या वायरचं PVC इन्सुलेटरसाठी हा वापरतो. पण बॅकलाईट आपण, आणि ही चिनी माती म्हणजेच काय? चिनी माती म्हणजेच पोर्सिलिनसाठी या ठिकाणी क्वार्टज वगैरे त्याचं मिक्सिंग करून आपण तो बनवतो. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला बॅकलाईट उत्तर मारायचं या प्रश्नासाठी. ओके. चला पुढचा प्रश्न आहे तुमचा 35 नंबरचा. पहिला 34 हा जरा 35. बघा आपल्याला काय विचारलं आहे? कॉन्स्टँटन. काय आहे? कॉन्स्टँटन आहे. कॉन्स्टँटनचे कशाचे म्हणजे कॉन्स्टँटन जे आहे हा सर्वात पहिले सांगतो हा NTC असतो. कॉन्स्टँटन काय? कॉन्स्टँटन हा NTC असतो. म्हणजे टेम्परेचर वाढला की रेजिस्टन्स कमी होणार, टेम्परेचर कमी झाला की रेजिस्टन्स वाढणार. म्हणजे हा टेम्परेचरवरती डिपेंड असतो. हा आपला ओम्स लॉला अप्लाय होतो का? नाही, कारण याचं रेजिस्टन्स म्हणजे काय कॉन्स्टंट आहे का? V/I रेशो नाही आहे म्हणून या ठिकाणी. आणि तुम्हाला विचारलं कॉन्स्टंट हे कशाचं आलं आहे? बघा या ठिकाणी तुमचा कॉपर प्लस निकेल या दोघांना जर मिक्स केलं आपण तर आपल्याला कॉन्स्टंटन या ठिकाणी मिळतो. म्हणून या ठिकाणी कॉपर प्लस निकेल कुठं दिसतंय का? बघा 3 नंबरला कॉपर प्लस निकेल या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाचा टेम्परेचर कोएफिशियंट निगेटिव्ह नाही बोललं आहे, म्हणजेच NTC नाही आहे. बघा मायका, कॉपर, पेपर आणि ग्लास. मायकाचा काय आहे मित्रांनो? NTC. पेपरचा काय आहे? NTC. ग्लासचा काय आहे? NTC. बट तुमच्या कॉपरचा काय आहे? बघा या ठिकाणी PTC. काय आहे? PTC. म्हणजे PTC म्हणजे काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. याचे नियम जर बघितले तर टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्स वाढतो, टेम्परेचर जर कमी झाला तर रेजिस्टन्स कमी होतो. हे त्याचे नियम आहे PTC. तर खालीलपैकी कोणता टेम्परेचर कोएफिशियंट निगेटिव्ह नाही? मग आपलं हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, कारण याचा PTC आहे. आपल्याला नाही म्हणून सांगितलं होतं. ओके. 37 नंबर. खालीलपैकी कोणाची रेजिस्टिव्हिटी जास्त आहे? रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो सर्वात जास्त कोणाचा आहे? म्हणजे ज्यामधून की करंट फ्लो सर्वात कमी होतो असा. सर्वात करंट कमी फ्लो तुमच्या कशामधून होतो? तर ही तर नायक्रोम दिले. नायक्रोमची रेजिस्टिव्हिटी त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो, तो जास्त असतो. म्हणून I²R आपण त्या ठिकाणी लॉस करतो आणि त्या ठिकाणून आपण I²RT एनर्जी लॉस करून त्या ठिकाणून हीट. नायक्रोमची वायर माहिती आहे तुम्हाला, तुमची जी घरामध्ये शेगडी असतात तुम्ही चोरून वापरता ती असते नायक्रोमची वायर. ओके. तो इंडक्टर असतो एक. ओके. आणि त्यामधून काय होती? आपल्याला गरम या ठिकाणी हीट मिळते. कोणती? I²RT एनर्जी आपण लॉस करतो. त्या ठिकाणून सर्वात कमी करंट पास होतो, कारण त्या ठिकाणी अडथळा असतो आणि त्या अडथळ्यामुळेच या ठिकाणी आपली हीट निर्माण होते. कारण करंटला अडथळा ज्या ठिकाणी निर्माण झाला त्या ठिकाणी तो काय करतो? हीट निर्माण करतो. ओके. चला पुढचा प्रश्न आहे 38 नंबर. बघा ॲल्युमिनियमला त्याच्या खालील प्रॉपर्टीमुळे बसबारसाठी वापरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ॲल्युमिनियम हा स्वस्त असतो बाकीच्यांपेक्षा, म्हणून त्याला बसबारमध्ये वापरतात. बस एवढं लक्षात ठेवा. म्हणजे त्याची कॉस्ट काय असते? कमी असते. कशाची? ॲल्युमिनियमची. म्हणून त्याला बसबारमध्ये वापरतात. बसबार याच्या मोठ्या पट्ट्या आपल्याला वापराव्या लागत्या. या ठिकाणी जर कॉपर वापरला तर या ठिकाणी खूप जास्त पैसे आपले जाऊ शकतात. म्हणून या ठिकाणी आपण काय करतो? ॲल्युमिनियम वापरतो. कशामुळे? कारण याची किंमत कमी असते. म्हणून लो कॉस्ट तुम्हाला ना वर एक क्लास दिसतंय ते तुम्ही मारून द्यायचं आहे. बघा पुढचा प्रश्न काय? सिरॅमिक म्हणजे काय? सिरॅमिक्स आहे. ओके. सिरॅमिकमध्ये काय नसते? पुढे प्रश्न. सिरॅमिक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिरॅमिक हा कंडक्टर आहे का? इन्सुलेटर आहे का? सेमीकंडक्टर आहे? तुम्हाला माहीत पाहिजे पहिले. तर सिरॅमिक जो असतो मित्रांनो तो इन्सुलेटर असतो तुमचा. काय? इन्सुलेटर. मग इन्सुलेटरमध्ये हाय मेल्टिंग पॉईंट काय नसते विचारलं आहे. ओके. तर हाय मेल्टिंग पॉईंट, त्यानंतर ब्रिटलनेस, त्यानंतर हार्डनेस वगैरे असतं, ब्रिटलनेस असतं. ओके. पण या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा इलेक्ट्रिक कंडक्शन. काय? इलेक्ट्रिक कंडक्शन हा एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला. ओके. पण तुम्ही का इथे आणि इथे या ठिकाणी कन्फ्यूज होता. बघा हाय मेल्टिंग पॉईंट या ठिकाणी काय नसते. या ठिकाणी हाय मेल्टिंग पॉईंट असतं
तुम्हाला वाटतं हा इन्सुलेटर आहे आणि याचा मेल्टिंग पॉईंट हा बघा सिरॅमिक कॅपॅसिटर नावाचं कॅपॅसिटर बघितलं आहे तुम्ही. ओके, छोटा असतं पण त्याचा धमाका खूप मोठा असतो. ओके, तर त्याचं काय मेल्टिंग पॉईंट हाय असतो एवढं लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. काय तुमचा जो सिरॅमिक असतो त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय असतं, आपल्याला नसते म्हणून दिलं आहे म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्शन यामध्ये नसतं. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास होईल का, इलेक्ट्रिक कंडक्शनच त्या ठिकाणी होत नाही, मग इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी पास होत नाही म्हणून काय नसते म्हणून आपण उत्तर दिलं आहे की इलेक्ट्रिक कंडक्शन त्या ठिकाणी नसते. ओके, 40 नंबरचा प्रश्न बघा. व्हॉट इज द ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ थोराईड दिलं आहे या ठिकाणी. थोराईड आहे का काय माहीत नाही, पण थोराईड जर असेल या ठिकाणी थोराईड टंगस्टन इमिटर याचं काय विचारलं आहे तुम्हाला, ऑपरेटिंग टेम्परेचर विचारलं. लक्षात ठेवायचं आहे थोराईड टंगस्टनचं ऑपरेटिंग टेम्परेचर असतं 1700 किती 1700 डिग्री सेल्सिअस. ओके, नंबर 1च ऑप्शन तुमचं बरोबर असणार आहे. चला, ज्या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी आपण टाईम वेस्ट करणार नाही. व्हॉट टाईप ऑफ टेम्परेचर कोएफिशियंट डू काय थर्मिस्टर म्हणजे काय थर्मिस्टरचा टेम्परेचर कोएफिशियंट विचारला. तर थर्मिस्टर असा आहे बंड आहे त्याचा NTC आणि PTC आपण सांगू शकत नाही. म्हणजे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, कधी त्याचा टेम्परेचर कोएफिशियंट पॉझिटिव्ह असणार कधी काय असणार निगेटिव्ह असणार, म्हणून लक्षात ठेवायचं आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ओके, कशाचा थर्मिस्टरचा. ओके, पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह पण असतो, आयदर कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. चला, खालीलपैकी अर्थपीठ कुणाजवळ नसावे. अर्थपीठ म्हणजे काय तुमची जे अर्थिंग असते त्याचं कनेक्शन तुम्ही कुठे देऊ नये. बघा रोडच्या बाजूला या ठिकाणी द्यायचं का मित्रांनो, नाही, कारण या ठिकाणी जर गळती जर झाली करंटची आणि त्या ठिकाणी जर कोणी चालत असलं तर कोणी असतं त्याला सप्लाय लागण्याची या ठिकाणी चान्सेस असतात, म्हणून रोडच्या जवळ नसावं. ओके, त्यानंतर रोडच्या जवळ नसावं हे बरोबर, कारण आपल्याला कुणाजवळ नसावं सांगितलं आहे. नंतर सर्व वाचायचे, 1 नंबर दिसला म्हणजे ठोकून टाकायचं नाही. रेल्वे ट्रॅक बघा अशा पद्धतीचा समजा रेल्वे ट्रॅक असतो, रेल्वे ट्रॅकच्या जवळ जर केलं त्या ठिकाणी हे सगळं लोखंड असतं, हे लोखंडच्या पट्ट्या असतं. इथं जर केलं तर या ठिकाणी करंटची गळती जर झाली जर झाले लॉसेस तर या ठिकाणी ट्रेनमध्ये सप्लाय जाऊ शकतो, म्हणून या ठिकाणी सुद्धा नसावं. नंतर बघा या ठिकाणी फुटपाथ आहे. काय फुटपाथ म्हणजेच तुमचा रस्ता म्हणजे रोडच आला, या ठिकाणी पण नसावं. म्हणजे आपले तिन्ही पण या ठिकाणी काय असणार बरोबर असणार आहे. म्हणजे या तिन्ही ठिकाणी काय पाहिजे या ठिकाणी तुमच्या अर्थपीठ नसला पाहिजे. ओके, बघा द अनदर नेम ऑफ न्यूट्रल अर्थिंग. बघा अर्थिंगचा सर्व काही लेक्चर आपण आपल्या चॅनलवरती घेतलं आहे, कोणत्या टेक्निकल यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही ते लेक्चर केलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं असेल. ओके, तर न्यूट्रल अर्थिंग जे असते न्यूट्रल अर्थिंगचं दुसरं नाव या ठिकाणी विचारलं आहे ती असते सॉलिड अर्थिंग. मित्रांनो काय असते सॉलिड अर्थिंग. ओके, चला लेक्चर बघून घ्या, बघितलं नसेल तर तुम्हाला या गोष्टी कळतील. खालीलपैकी कोणत्या फ्लेक्झिबल वायरची म्हणजे कोणत्या ठिकाणी पाहिजे होते, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फ्लेक्झिबल वायरचा वापर करत नाही, कोणत्या ठिकाणी पाहिजे होती इथं ठिकाणी. बघा फ्लेक्झिबल वायर म्हणजे एकदम असं की त्याला जर जास्त ताण पडला त्याच्यावरती की ते तुटून जाईल, त्याच्यावरती जर काही ओझं वगैरे पडलं तर तुटून जाईल. ओके, म्हणून या ठिकाणी बघा तुम्हाला TV दिलं, TVमध्ये काही गरज आहे का तुम्हाला मोठ्या वायरची, फ्लेक्झिबलच वायर त्या ठिकाणी वापरलं जाते कारण त्या ठिकाणी ताण वगैरे वायरवरती काही पडत नाही. ओके, मग या ठिकाणी काय करता तुम्ही फ्लेक्झिबल वायर वापरता. ठीक आहे, त्यानंतर आपला फॅन टेबल लाईट या ठिकाणी सुद्धा फ्लेक्झिबल वायर वापरता. पण सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये जर फ्लेक्झिबल वायर वापरला त्या ठिकाणी त्याच्यावर जर एखादं ओझं पडलं तर त्या ठिकाणी सगळ्यांचा गेम होऊ शकतो. ओके, म्हणून या ठिकाणी कोणत्या ठिकाणी वापरत नाही तर सिमेंटचा जो फॅक्टरी आहे त्या ठिकाणी फ्लेक्झिबल वायर आपण वापरत नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा आपला. आपण प्रत्येक सेशन 1 तासाचं या ठिकाणी घेतो आहे मित्रांनो. ओके, मागचं पण 1 तासाचं घेतलं आपण, हे सुद्धा 1 तासाचं आहे. सर्वात जास्त वायरिंग कोणती म्हणजे सर्वात स्वस्त आहे, जास्त नाही स्वस्त, सर्वात स्वस्त वायरिंग कोणती आहे तर सर्वात स्वस्त वायरिंग असते तुमची क्लीट वायरिंग. ओके, तर क्लीट वायरिंग कुठे बघा हे इथे नंबर 2ला क्लीट वायरिंग काय सर्वात स्वस्त आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्लीट लावल्या जातात. अशा पद्धतीने तुमच्या प्रत्येक क्लीटच्या मधलं अंतर 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसलं पाहिजे. याचं सुद्धा लेक्चर आपल्या चॅनलवरती आहे, ते जर लेक्चर केलं असतं तुम्हाला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आलं असतं. बघा खालीलपैकी कोणत्या थरावर करंट लागल्यास मृत्यू होतो, म्हणजे ॲट व्हॉट लेवल ऑफ करंट फ्लो ड्युरिंग इलेक्ट्रिक शॉक डेथ फॉर पॉसिबल. म्हणजे काय जर शरीरामधून तेवढा करंट जर पास झाला तर माणूस मरू शकतो, डायरेक्ट मरू शकतो. तर बघा करंट किती खतरनाक आहे. जर तुमच्या शरीरामधून जर 50 ते 100 मिली ॲम्पियर जरी करंट फ्लो झाला
तर तुमचा या ठिकाणी गेम होतो. ओके, 50 ते 100 या ठिकाणी नंबर 2ला ऑप्शन दिसतंय बघा. 50 ते 100 मिली ॲम्पियर करंट तुमच्या शरीरातून जर गेला तर तुमचा काय होतो, गेम 100% होतो. व्हॉट इज द ड्राय कंडिशन ह्युमन बॉडी रेझिस्टन्स तुम्हाला सांगायचं आहे. जर तुमचं ड्राय कंडिशन असेल म्हणजे कोरडी असेल तुमच्या शरीराची त्वचा, काय कोरडी आणि ओली हे दोन खूप महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी. कोरडी जर असेल तर तुमचं या ठिकाणी उत्तर वेगळं असेल आणि जर ओली असेल तर उत्तर वेगळं असेल. ओके, बघा कोरडी असेल तर असतं 100 किलो ओहम. खूप साऱ्या मित्रांनी 1 किलो ओहम दिले, तर 1 किलो ओहम कशाचं आहे, प्रश्न चांगल्या पद्धतीने वाचत जा. 1 किलो ओहम कशाचं आहे, तुमच्या ओली जर त्वचा असेल तुमची तर, आणि त्या ठिकाणी रेझिस्टन्स कमी असतो, पण कमी असूनसुद्धा तो किती असतो, 1 किलो ओहम म्हणजेच 1000 ओहम, वरती 100 किलो ओहम असतो. ओके, मग त्या ठिकाणी 3 शून्य लावायचे, 100 1 2 3 एकक दशक शतक 1000 10,000 लक्ष म्हणजे 1,00,000 ओहम ते असतं. असं सुद्धा पेपरला एखाद्या वेळेस येऊ शकतं. मग आपली कोरडी त्वचा होती म्हणून आपला 100 किलो ओहम म्हणजेच 1,00,000 ओहम या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, आणि ओली असती तर मग आपलं हे उत्तर आलं असतं, पण आपली ओली त्वचा म्हणजे ह्युमन बॉडीची ओली त्वचा दिली का, ड्राय सांगितलं आहे, कोरडं सांगितलं आहे, ड्राय सांगितलं आहे या ठिकाणी, म्हणून 100 किलो ओहम उत्तर आहे त्याचं. इन केस ऑफ इलेक्ट्रिकल फायर यूज, बघा इन केस ऑफ इलेक्ट्रिकल फायर यूज म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी, इलेक्ट्रिसिटीने लागलेली आग विझवण्यासाठी टिंब वापरतात. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड हे आपण एक्सटिंग्युशर आपल्या या ठिकाणी वापरतो. कशामध्ये, पण खूप साऱ्या ठिकाणी CTC दिलेलं नसतं, त्या ठिकाणी असतं CO2. मग हे दोन्हीसुद्धा आपण आपल्या इलेक्ट्रिकलची आग विझवण्यासाठी वापरत असतो, कार्बन टेट्राक्लोराईड आणि CO2. मग या ठिकाणी CO2 पण आहे आणि CTC पण आहे, दोघं पण आहे. मग बोथ A and B आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. कार्बन टेट्राक्लोराईडसुद्धा याचा फुल फॉर्म आहे. कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे CTC आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, या दोघांचा सुद्धा आपण वापर त्या ठिकाणी करतो. बघा खालीलपैकी कोणते वायरिंगचे प्रकार आहे, 3 प्रकार या ठिकाणी म्हणजे सब टाईप आहे या ठिकाणी. कशाचे, वायरिंगचे, म्हणजे तुमची क्लीट वायरिंग, केसिंग केपिंग वायरिंग, कंड्यूट वायरिंग, सरफेस कंड्यूट, अंडरग्राऊंड कंड्यूट, हे कंड्यूट वायरिंगचे तुमचे प्रकार आहेत. मग त्या ठिकाणी दुसरे पण 3 सब प्रकार पडतात या ठिकाणी. ते आपल्या याचं आपलं जे लेक्चर आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. बघा जॉईंट बॉक्स, टी सिस्टम आणि लूपिंग सिस्टम हे तिन्हीसुद्धा काय आहे मित्रांनो, आपल्या वायरिंगचे प्रकार आहे. मग तुम्हाला काय वायरिंगचे प्रकार कोणते खालीलपैकी ते सांगितलं. मग हे तिन्ही, हे नाही, हे नाही, हे नाही, ABC हे तिन्ही काय तुमचे वायरिंगचे प्रकार आहे. शेवटचा प्रश्न आजचा बघ, व्हॉट इज द मॅक्झिमम लोड दॅट कॅन बी कनेक्टेड इन द सर्किट कनेक्टिंग ओनली लाईटिंग पॉईंट. बघा लाईटिंग पॉईंट असतं म्हणजे लाईटिंग सर्किट असतं आणि पॉवर सर्किट असतं. कोणतं, लाईट सर्किट, पॉवर सर्किट. यासाठी बघा 800 वॅटपर्यंत तुम्ही यूज करू शकता आणि या ठिकाणी 3000 वॅटपर्यंत हे असतं. या ठिकाणी पॉईंटची संख्या असते मित्रांनो 10, या ठिकाणी पॉईंटची संख्या असते 2. या ठिकाणी तुम्हाला लाईट पॉईंटसाठी या ठिकाणी वॅटेज विचारलं आहे, ते किती असतं 800. मग 800 कुठे आहे तुमचं, या ठिकाणी. यावरती प्रश्न या ठिकाणी कधी कधी विचारला जातो, कशावरती, यावरती, किंवा मग प्रश्न यावरती विचारला जातो. 800 वॅट आणि 3000 वॅट, लाईट लोडसाठी 800 आणि पॉवरसाठी 3000. त्या ठिकाणी पॉईंट किती, पॉवरसाठी 2 वापरले जातात आणि लाईटसाठी 10, याच्यावरती वापरले जात नाही आहे. ओके, आणि शेवटचा प्रश्न खाली एक राहिला आहे बघा आपला, लूप अर्थ वायरसाठी साईज टिंबपेक्षा कमी नसावी. म्हणजे अर्थिंगसाठी या ठिकाणी जो लूप आपण लूप अर्थ म्हणजे वायर जो वापरतो, लूप अर्थिंग जी असते आपली, त्यासाठी किती गेजचा म्हणजे स्टँडर्ड वायर गेज हा फुल फॉर्म असतो. या स्टँडर्ड वायर गेज किती असला पाहिजे, कितीपेक्षा कमी नसला पाहिजे, तर तो बघा 14 स्टँडर्ड वायर गेजपेक्षा या ठिकाणी कमी नसला पाहिजे. बघा 14 आणि या ठिकाणी जर मी 8 ठेवली तर हा जो वायर असतो मित्रांनो तुमचा, हा छोटा असतो, हा मोठा असतो. जेवढा अंक मोठा तेवढा त्याची साईज छोटी. हे उलटं कंडिशन आपल्या स्टँडर्ड वायर गेजच्या याच्यामध्ये असते. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ह्या ज्या वायरची साईज असते ती 14 स्टँडर्ड वायर गेज या ठिकाणी असते. हा आपला शेवटचा प्रश्न होता. जर सेशन आज तुम्हाला काहीतरी यामधून भेटला असेल, नवीन कन्सेप्ट क्लिअर झाले असेल, काही नवीन फॉर्म्युले भेटले असेल, नवीन प्रॉब्लेम्स तुम्हाला शिकायला भेटले असेल, तर नक्कीच काय करायचं आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही. आपल्या सेशनला या ठिकाणी काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट,
आपण ही सिरीज चालू केली आहे टेस्ट सिरीजची. ओके, तर टेस्ट सिरीज रोज एक टेस्ट विथ ॲनालिसिस आपण घेतो. जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये बी देतो टेस्टची लिंक, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टेस्टची लिंक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामला जायचं आहे, जॉईन करायचे आणि वरती स्क्रोल करायचे. तुम्हाला टेस्ट 2ची लिंकसुद्धा दिसेल, त्या ठिकाणी टेस्ट 1ची लिंकसुद्धा दिसेल, आणि आजची टेस्ट आपली 3 झाली, 3चीसुद्धा मी त्या ठिकाणी टाकले. आणि तुम्ही टेस्ट दिल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या मुलाने, कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणता प्रश्न चुकवला काय, त्याचंसुद्धा मी PDF त्या ठिकाणी टाकत असतो. ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. अशी खूप महत्त्वाची टेस्ट मी काय करतो आहे, त्या ठिकाणी कंडक्ट करते. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, काहीच करायचं नाही. आपलं चॅनल या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जे टेक्निकल यूट्यूबवाला ते सुद्धा जॉईन करून ठेवायचे, आणि टेक्निकल यूट्यूबवाला हे जे यूट्यूब चॅनल आहे आपलं, ते सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि नुसतं सबस्क्राईब करायचं आहे, त्या ठिकाणी जो बेल आयकॉन असतं ते ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, ज्याने काय होईल, जसं आपला सेशन या ठिकाणी पडेल तसे तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही लगेच ते सेशन बघू शकता. ओके, तुम्हाला या सेशनमध्ये जर काही जर इश्यू आला तर मला काय करायचं आहे, बिंदास कमेंट करायची. कमेंटचं उत्तर मी 100% 5 ते 10 मिनटाच्या आत तुम्हाला देत असतो मित्रांनो. बाकी जुने जे विद्यार्थी आहे त्यांना माहीतच आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर या ठिकाणी आपण ह्या सेशनला थांबूया. ओके, आणि उद्याची आपली टेस्ट असणार ती 34 टेस्ट असणार आहे. ओके, आणि बघा एक तुम्हाला सांगायचं राहिलं आहे की टेस्ट देण्याच्या पहिले सेशनचं ॲनालिसिस बघून काही फायद्याचं नाही. पहिले टेस्ट द्यायची, कुठे आपण चुकलो ते प्रश्न लिहून घ्यायचे, आणि नंतर आपलं व्हिडिओ ॲनालिसिस बघायचं आपल्या यूट्यूबला जाऊन, आपल्या चॅनलवरती. त्याने काय होईल, तुमचं स्कोअर वाढत जाईल मित्रांनो दिवसात दोन, आणि तुम्हाला पेपरची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल. ओके, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, सेशन कंडक्ट करायचा. मित्रांनो आपण या व्हिडिओला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊन भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू सो मच.